सबस्क्राईब करा. ही गुळाची जिलबी. जय श्री कृष्णा. राधे राधे. नमस्कार. आज आपल्याला एक सुंदर गुळाची जिलबी बनवायची आहे. हलवाई स्टाईल गुळाची जिलबी बनवणार आहोत. ती अतिशय कुरकुरीत आहे. तर ती आज आपण बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आज मी 1 कप मैदा घेतलेला आहे आपल्या गुळाच्या जिलबीसाठी. गुळाची जिलबी 1 कप घेतलेला आहे. 1 कप किंवा 1 वाटी घेतल्या तरी चालणार आहे. तर मी ह्या वाटीच्या नुसार घेतलेलं आहे प्रमाण. गूळ 1 वाटी घेतलेला आहे. ह्या वाटीप्रमाणेच मी जेवढा आपण वाटी मैदा घेतलेला तेवढ्याच वाटीमध्ये आपण हा गूळ पण घेतलेला आहे. 1 कप दही घेतलेला आहे. थोडा केशर कलर घेतलेला आहे. तीळ घेतलेली आहे 2 चमचे. 1 जायफळ घेतलेले आहे, कारण आज आपण गुळाची जिलबी करणार आहोत म्हणून 1 जायफळ घेतलेला आहे. आणि 4 वेलदोडे घेतलेले आहेत आपण. तर चला तर आज आपण आपली गुळाची जिलबी करणार आहोत हलवाई स्टाईल. चला प्रथम आता पहिल्यांदा आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे. तर आपण 1 वाटी गूळ घेतलेला होता, तर आपण हा 1 वाटी गूळ टाकलेला आहे त्याच्यात. आणि 1 वाटीनेच आपण काय करणार आहोत, पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. गुळाचा पाक करायचा आहे आपल्याला. आता छान त्याचं पाक तयार होणार आहे. गुळाची जिलबी असल्यामुळे आपल्याला पाक करायचा आहे. तो 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही आहे. तो फक्त जस्ट एक चिकटपणा येण्यासाठी आपल्याला तसा पाक तयार करणार आहोत आपण. एकीकडे आपला पाक तयार होत आहे, तोपर्यंत आपण मैदा हा काढून घेऊया. मैद्यामध्ये 1 चमचा आपण दही टाकणार आहोत. 2 चमचे टाकलेत आपण. चिमूटभर हलकासा कलर टाकणार आहोत आणि छान पाण्याने मळणार आहोत. ह्याच टाईपमध्ये मी एक रात्रीचं करून ठेवलेलं होतं, रात्रभर मुरून ठेवलेलं होतं. ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं होतं, जेणेकरून तुम्हाला काढून आणि हे रात्रभर ठेवायचं आहे. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला उद्या जिलबी बनवायची आहे जणू. तर आता मी हे रात्रीचं करून ठेवलेलं होतं, तर असं हे बेटर झालेलं आहे आपलं. हे सुंदर असं फुललेलं आहे आपलं. एक रात्रभर त्याला मुरून द्यायचं होतं. छान फुललेलं आहे. एकीकडे आपला पाक तयार होत आहे, तोपर्यंत आपण गॅसवर कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घेत आहोत. मी तेल टाकून ठेवलेलं होतं कढईमध्ये. ऑइल जी रुचकर जिलेबी होणार आहे. आपण ईस्टर्न स्टाईल करत नाही आहोत, ही प्रॉपर हलवाई स्टाईल जिलेबी करत आहोत. आता आपल्याला जिलबी करायची आहे, त्याच्यामुळे आपण एक बॅग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकणार आहोत.
छानपैकी झालेला आहे गुळाचा. मी तुम्हाला ते दाखवेन. वेलदोडा पूड पण टाकायची आहे आपल्याला त्याच्यात. एक छान त्याचा स्वाद उतरणार आहे. गुळाची जिलबी असल्यामुळे जायफळ पण आपण टाकत आहोत. थोडंसं किसून टाकलेलं आहे आपण रात्रभर त्याला ठेवलेलं होतं या पिठाला. अतिशय खमंग अशी आपली जिलबी तयार होत आहे. सुंदर अशी फुलते आहे. लालसर तयार कलर येईपर्यंत छान अशी आपण तळलेली आहे. खूपच सुंदर फुललेली आहे ही जिलबी. मी दाखवते तुम्हाला अजूनही. खूप सुंदर अशी छान जी आपण हलवाई लोकांकडनं जिलबी खातो त्याच टाईपमध्ये तुम्हाला ही जिलबी बनवून दाखवलेली आहे. आणि आपण जो केलेला आहे हा गुळाचा पाक, ते हा गुळाच्या पाकमध्येच आपण ही जिलबी टाकलेली आहे. आता त्यांना आपण एकसारखं करत आहोत. गुळाचे आहे, गुळाच्या पाकमध्ये आपण टाकलेली आहे तिला. दिसते सुंदर अशी आपली जिलबी. छान अतिशय सुंदर गुळाच्या जिलबीमध्ये आपण बनवलेली खुसखुशीत जिलबी. हा गुळाचा पाक छान गुळाची जिलबी असल्यामुळे खूपच त्याला छान असा कलर पण आलेला आहे. ती जास्त वेळ आपल्याला पाकात ठेवायची नाही आहे. आता मी जी तीळ घेतलेली होती ती तीळ आपल्याला वरतून टाकायची आहे, जेणेकरून आपल्या जिलबीला अजून स्वाद सुंदर येणार आहे. गुळाच्या जिलबीला ही झाली आपली गुळाची जिलबी. तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. निशा कुकिंग क्लासेस. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही गुळाची जिलबी.